जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. कालच इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट झाला. बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये पात्र झाले. जे विद्यार्थी पात्र झाले त्यांना अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आता वाटतंय की कट ऑफ किती लागल, मेरिट लिस्ट किती लागल. त्या मेरिट लिस्ट नुसार आपला विद्यार्थी जर स्कॉलरशिप होल्डर झाला किंवा शिष्यवृत्ती धारक झाला तर त्याला वर्षाला किती रुपये भेटतील. जर आपला विद्यार्थी सीबीएसई किंवा ICSE मध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटेल का, किती रुपये भेटेल, या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. सुरुवातीला जी मेरिट लिस्ट किंवा कट ऑफ असते ते प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असतो. त्याला दोन भागामध्ये डिवाइड केलं जातं. एक असतं ग्रामीण आणि दुसरा असतो शहरी भाग. यामध्ये डिवाइड करते ते. याच्यामध्ये पण जे मेट्रो सिटी आहे त्या पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड या जिल्ह्याचं मेरिट जास्त असतं आणि जे ग्रामीण भागातले किंवा पालघर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचं मेरिट कधीही कमी असतं. आता ह्याच्यासाठी फर्स्ट क्रायटेरिया काय आहे, आपण पात्र असलं पाहिजे, 120 मार्क असली पाहिजे. सुरुवातीला आपण 5वीचं बघा काय बघूया, अंदाजे मेरिट किंवा कट ऑफ किती लागेल. तर सुरुवातीला बघा 5वीसाठी मी दिले ग्रामीण आणि शहरीसाठी. कालच्या मार्कानुसार असं जाणवतंय की 5वीच्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त आहेत. आता 5वी ग्रामीण आणि ओपनचं बघा, ग्रामीण आणि शहरीसाठी. ओपन साठी बघा 200 ते 210 ग्रामीणचं असू शकतं आणि शहरीचं 210 ते 220 किंवा त्याच्या पुढं किती पण होईल. ओबीसी साठी 190 ते 200, शहरीसाठी 200 ते 210, एसी साठी 182 ते 190, 190 ते 200 शहरीसाठी, एसटी साठी 172 ते 180 आणि 180 ते 190. प्रत्येक जिल्ह्यातून फक्त 100च विद्यार्थी घेतले जातात आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भाग असा मिळून असतो. थोडंफार ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे मेरिट कमी असते. असं का म्हण असते, तर ग्रामीण भागामध्ये एवढं स्कॉलरशिपचे क्लासेस वगैरे घेतले जात नाही किंवा पालकांमध्ये तेवढा अवेअरनेस नसल्यामुळं तिथं थोडंफार मेरिट मध्ये चेंज होते. आता आपण 8वी साठी बघूया. 8 स्टँडर्ड साठी ग्रामीण आणि शहरी. आता कालच्या रिझल्ट नुसार 8वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी येतील. याचा अर्थ ग्रामीणचं जे आपण मेरिट दिले ह्याच्यामध्ये अजून कमी होऊ शकतं. आपण बघा ग्रामीणचं काय, ओपनचं 190 प्लस 200 प्लस दिले शहरीसाठी, ओबीसी साठी 180 ते 190, शहरीसाठी 190 ते 200, एससी साठी 170 ते 180 च्या मध्ये आणि शहरीसाठी 180 ते 190 च्या मध्ये, एसटी 180 ते 190 आणि शहरीसाठी तेच 184 ते 194 च्या मध्ये असेल. आता 8वीच्या पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षापूर्वी शहरीचं मेरिट जे होतं ते फारच कमी लागलं होतं. 160 त्याचा कट ऑफ होता ओपन साठी आणि ग्रामीणसाठी 160 होता आणि शहरीसाठी तोच किती होता, 200 होता. अशी तफावत कधी कधी ग्रामीण आणि शहरीमध्ये येऊ शकते. आता आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की याच्यासाठी शिष्यवृत्ती किती मिळेल. 5वी साठी किती वर्ष मिळेल, 8वी साठी किती वर्ष मिळेल, ह्या दोन्ही प्रश्नांना आपण उत्तर देऊया. पहिला आहे 5वी साठी. 5वी साठी वर्षाला 5,000 रुपये आपल्याला स्कॉलरशिप आहे. ती 3 वर्षासाठी. कोणत्या 3 वर्षासाठी, 6वी, 7वी आणि 8वी या 3 वर्षासाठी आपल्याला 5-5 हजाराचं 15,000 रुपये मिळतात आणि 8वी साठी वर्षाला 7,500 असं 2 वर्षासाठी. याचा अर्थ आपल्याला जवळपास 15,000 स्कॉलरशिप भेटतील. याच्यासाठी ज्यावेळी स्कॉलरशिप मेरिट लिस्ट लागेल, होल्डरची लिस्ट लागेल, त्यावेळेस तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनलवरती इन्फॉर्मेशन देऊच. आता सगळ्यात महत्वाचा विषय राहिला तो म्हणजे सीबीसी आणि ICSE या दोन बोर्डसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, की सीबीएसई आणि ICSE जी आहे ह्या दोन बोर्डसाठी स्कॉलरशिप नाही. तुम्ही जरी होल्डर झाला, पात्र झाला तरीही तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. मग स्कॉलरशिप फक्त कोणासाठी, स्टेट बोर्डसाठी, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या विद्यार्थ्यांसाठी फक्त स्कॉलरशिप आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.